मवियाच्या मॅरेथॉन बैठका सुरू असताना आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची अंतर्गत बैठकही होणार आहे आणि शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जागा वाटपाबाबत शरद पवार यांना माहिती देणार आहेत आणि या बैठकीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख आणि राजेश टोपे उपस्थित असतील। ज्या 6 जागांवरून मवियामध्ये रस्सीखेच सध्या सुरू आहे त्यावर ही अंतर्गत चर्चा होणार असल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी सीमा आढे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया सीमाकडे। सीमा, मवियाच्या मॅरेथॉन बैठका सुरू असताना ही अंतर्गत बैठक शरद पवार पक्षाची होती। काय नेमके बैठकीचे मुद्दे असणार आहेत? काय नेमके मुद्दे चर्चेचे असतील? महाविकास आघाडीच्या बैठका लागोपाठ 3 दिवस ज्या आहेत मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत। परवा आणि काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि आजचा हा 3रा दिवस आहे। 2 दिवसांमध्ये ज्या जागांवरती, ज्या मतदारसंघांवरती गहन चर्चा झालेली आहे मित्र पक्षांसोबत, त्या संदर्भात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आज सिल्व्हर ओकवरती शरद पवार यांना संपूर्ण जागा वाटपासंदर्भातली जी माहिती आहे ती देणार आहे। काल महाविकास आघाडीतल्या 2 घटक पक्षांची बैठक पार पडली होती, एक म्हणजे शरद पवार गटाची आणि त्याचसोबत ठाकरे गटाची। ठाकरे गट आणि शरद पवार गटामध्ये 15 ते 20 जागांवरती जो आहे तो मतभेद आहे, किंवा आपण म्हणू शकतो की 15 ते 20 जागांवरती या 2 पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। 2019 मध्ये ज्या जागा ठाकरे गटाने लढवलेल्या होत्या त्याच जागा शरद पवार गटाने सुद्धा लढवलेल्या होत्या। त्या संदर्भात पेच जो आहे तो अजूनही सुटलेला नाही। कालची बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी राष्ट्रवादीच्या आमदारांनी भेट घेतलेली होती। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, अनिल देशमुख। पण आजच्या मग या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये काय चर्चा होती आणि शरद पवार नेमकं अंतर्गत बैठकीमध्ये काय तोडगा देतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू।